नमस्कार. आपण ऐकत आहात श्रीमद भागवत पुराण कथा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर कथा सुरू होते भगवंतांच्या कृपेने आणि भक्तांच्या दृढ संकल्पाने. सर्वांचे कल्याण करणारी, भगवंताची प्राप्ती करून देणारी, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून ज्ञानरूपी प्रकाश जीवनात प्रवाहित करणारी ही कथा श्रीमद भागवत पुराण आज आपण ऐकत आहात. भागवताच्या पहिल्या स्तोत्रातच ऋषी वेदव्यासांनी संपूर्ण भागवताचा सार आधीच लिहून टाकला. संपूर्ण ग्रंथांचाच नाही तर समस्त वेद आणि उपनिषद यांचाही सार त्यांनी इथे लिहिला असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. शास्त्रांमध्ये भगवंतांचे 3 स्वरूप सांगितले आहेत. पहिलं स्वरूप म्हणजे सत, दुसरं चित आणि शेवटचं स्वरूप म्हणजे आनंद. म्हणजेच काय तर हे तिन्ही स्वरूप एकत्र आले की या समस्त ब्रह्मांडातील सर्वोच्च स्वरूप तयार होतं, जे आहे सच्चिदानंद स्वरूप. आणि म्हणूनच भगवंताला सच्चिदानंद रूपाय असं म्हटलं जातं. सत म्हणजे काय? सत म्हणजे जे आहे, ज्याला आपण कधी नाकारू शकत नाही, ज्याला कुणीही बदलू शकत नाही, ते शाश्वत आहे, ते म्हणजे सत्य. ज्याला आपण परमात्मा म्हणतो, जो प्रत्येक युगात, प्रत्येक कणात, क्षणात, चराचरात सर्वत्र स्थित आहे, जो कधी बदलत नाही, असा तो म्हणजे परम सत्य. आणि म्हणूनच आपले ज्ञानीजन सांगतात, संत महात्मे सांगतात की संसारात राहा, परिवारासोबत राहा, आई वडील भाऊ बहीण पती पत्नी सर्वांसोबत राहा, पण आश्रय मात्र फक्त त्या भगवंताचा घ्या, परमात्माचा घ्या. कारण तो एकच आहे जो कधी तुमची साथ सोडत नाही, जो कधीच बदलत नाही. या संसारात असलेली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, मिथ्या आहे. तुमच्या आमच्यासारखे कित्येक लहान मोठे जीव येथे जन्माला येतात आणि मरून जातात. पाण्यावर फुटणाऱ्या बुडबुड्यांप्रमाणे प्रत्येक गोष्ट अगदी क्षणार्धात नाहीशी होऊन जाते आणि आपल्याला समजत देखील नाही. पण ह्या सगळ्या घडामोडींमध्ये जे शेवटपर्यंत टिकतं ते म्हणजे सत्य. आणि म्हणूनच सत्याला आपण परमात्मा म्हणतो. परत एकदा सांगते, जे शेवटपर्यंत आणि त्यानंतरही तसंच राहतं, शाश्वत असतं, ते सत्य. जे बदलत नाही ते सत्य. आणि जे सत्य आहे ते म्हणजे परमात्मा. ज्याला तुम्ही परमात्मा म्हणता तो परमात्मा तुमचा, पण जो सत्याला परमात्मा म्हणतो त्याचा परमात्मा सर्वांचा. पुराणांमध्ये आणि वेदांतांमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही सिम्बॉलिक असते आणि ती आपल्याला कथांच्या माध्यमातून सत्याची ओळख करून देत असते. पण तुम्ही तर सत्यालाच बाजूला सारून देता आणि गोष्टी जशा आहेत तशा समजून न घेता त्यांचा अर्थ तुमच्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला हवा तसा लावता आणि मग स्वतःलाच या अज्ञान सागरात ढकलून देतात. परमात्मा म्हणजे तुमच्यापासून वेगळं झालेलं तुमचं मन. तुम्ही मनालाच विसरून जाता, तुम्ही आत्म्याला विसरून जाता. यावर भगवान श्रीकृष्णांची एक सुंदर कथा आहे. एकदा गोकुळात बाळकृष्ण आजारी पडले. त्या गावात असलेल्या सगळ्या वैद्यांना बोलावले गेले. प्रत्येकाने वेगवेगळे औषधे, जडीबुटी देऊन त्यांना स्वस्थ करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण कशानेच त्यांना फरक पडेना. कृष्ण आजारी आहे ही गोष्ट गोपिकांना समजताच त्या धावत तिथे पोहोचल्या. कृष्णाची झालेली ही अवस्था पाहून त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्यांना रडताना पाहून कृष्ण म्हणाले, असं रडू नका, आणि म्हणाले
जर तुम्हाला मी नीट व्हावं असं वाटत असेल तर मी नीट होऊ शकतो. त्यावर गोपिका म्हणाल्या, ते कसं? कृष्ण म्हणाले, जर तुम्ही मला तुमच्या चरणांचे चरणामृत बनवून दिले तर मी या आजारातून लगेच मुक्त होईल. कृष्णाच्या तोंडून असे शब्द ऐकताच गोपिकांना आश्चर्य वाटले आणि त्या विचार करू लागल्या की जर भगवंताला आपण आपल्या चरणांचे चरणामृत दिले तर आपल्याला पाप लागेल. असं घोर पाप तर आम्ही कोणत्याच जन्मात करू शकत नाही. तोपर्यंत कृष्ण आजारी आहेत ही बातमी अख्ख्या गावभर पसरली. राधालाही समजली. तिला ही बातमी कळताच ती धावतच कृष्णांजवळ आली. चिंताग्रस्त झालेल्या राधेने यावर उपाय काय असे विचारताच श्रीकृष्णांनी तोच उपाय राधेला सुद्धा सांगितला. तिने कसलाही विचार न करता लगेचच आपल्या चरणांचे चरणामृत बनवले व श्रीकृष्णांना पिण्यासाठी दिले. त्या चरण अमृताचे सेवन करताच भगवंत पहिल्यासारखे स्वस्थ झाले. राधेने हे काय पाप केले? आता ती या पापापासून मुक्त कशी होणार? तुला कित्येक जन्म नरकात काढावे लागतील, असे सर्व राधेला बोलू लागले. त्यावर कृष्ण शेवटचे वाक्य म्हणाले, प्रेम ही इतकी पवित्र गोष्ट आहे की आस्थेने आणि श्रद्धेने केलेल्या प्रत्येक कार्याला ती सिद्ध करून टाकते. बघा किती विचित्र खेळ आहे हा. कृष्णाने धर्माचे रक्षण व्हावे, मानव जातीचा उद्धार व्हावा म्हणून महाभारताच्या शेवटी स्वतःचे विराट साम्राज्य गमावले. त्यांना माहीत होतं की युद्धाच्या शेवटी सगळं संपून जाणार आहे. आपण कितीही चांगले केले तरी शेवटी गांधारीचा श्राप फलित होऊन माझी द्वारका, राधा, साम्राज्य सगळं काही माझ्यापासून दूर होणार आहे. एवढं सगळं माहीत असताना काय गरज होती त्यांना अर्जुनाचा सारथी बनायची? का सांगितली त्यांनी गीता? येणाऱ्या या युगाशी त्यांचा काय संबंध होता? ते का आले या धर्तीवर? एवढा त्रास का सहन केला? केलाय कधी विचार? अशी काय गरज पडली देवाला की त्यांना या धर्तीवर जन्म घ्यावा लागला? आपण तर यासाठी येतो कारण आपली वृत्तीच अपूर्ण असते. आपण आहोतच यासाठी कारण आपल्या अतृप्त कामनाच आपलं शरीर बनून बसले आहेत. अतृप्त, विक्षिप्त आणि पागल. हो, पागल. एक असा पागल जो कधी भाज्या आणायला बाजारात जातो तर कधी तेल आणायला, कधी कपडे, घर, गाडी, पैसा, नशा, खेळ अशा वेगवेगळ्या कामनांच्या तृप्तीसाठी आयुष्यभर बाजारात इकडे तिकडे फिरत राहतो. असा विचार करतो की एक ना एक दिवस माझ्या या कामना, या अपेक्षा पूर्ण होतील आणि मला तृप्ती भेटेल. आणि म्हणूनच आपण शरीर धारण करतो. शेवटी आपली एकमात्र मनशाच ही असते की हा संसार आपल्याला आपल्या अपेक्षांपासून, अतृप्तीपासून मुक्ती देईल. म्हणूनच तर आपण या जगात, या पृथ्वीवर येतो मुक्त होण्यासाठी. पण आत्मज्ञानाच्या आणि सत्याच्या अभावामुळे आपल्या हे लक्षातच येत नाही की या लोकातच काय, कोणत्याच लोकात, कोणत्याच जन्मात, समस्त संसारात जे तुम्हाला पाहिजे ते भेटत नाही. मग फिरत राहतात सारखं सारखं, कधी या बाजारात, कधी त्या बाजारात, या जन्मातून त्या जन्मात, मृत्यू दर मृत्यू, शतके दर शतके, या युगातून त्या युगात दरबदर ठोकर खात फिरता. आपलं काय सांगायचं? आपण तर आहोतच पागल आणि विक्षिप्त सुद्धा. या संसाराच्या बाजारात आपण आलोतच यासाठी की काहीतरी मिळावं, काहीतरी भोगता यावं. तसं कृष्णांना काय गरज पडली इथे यायची? मग ते का बरं आले असावे इथे? यावर तुम्ही म्हणाल, दुसऱ्या लोकांना सांगायला किंवा शिकवायला. पण मग ही दुसरी लोक आहेत तरी कोण? ज्यांना तुम्ही दुसरी लोक म्हणतात त्यांना आणि स्वतःला
नीट समजून घेतलं तर जाणवेल की हे सगळे तर आपल्यापासून वेगळे झालेले आत्मे आहेत. ही मनाची परिभाषा आहे. हेच मनाचे नाव आहे. कोण आहे मन? स्वतःपासून वेगळा झालेला परमात्मा म्हणजेच मन. आणि त्याच मनाला जेव्हा आपण इंद्रियांच्या माध्यमातून पाहतो तेव्हा आपल्याला तिथे जीवात्मे दिसू लागतात, शरीर दिसू लागतात. हा तोच परमात्मा आहे जो आपल्यापासून भिन्न झाला आहे आणि विक्षिप्त झाला आहे. काही लोक त्याला म्हणतात हे तर विक्षिप्ततेचं स्वांग करत आहे, तर काही जण म्हणतात लीला आहे. आपण आपल्यापासून, आपल्या मनापासून, हृदयापासून वेगळे होऊन वेड्यासारखे झालो आहोत. जणू काही जो निराकार परब्रह्म आहे, परमात्मा आहे, त्याने एखादा आकार धारण करावा आणि सीमित होऊन जावं, अगदी तसंच. अरे, ज्याचा स्वभावच असीमित होणं आहे, अनंत होणं आहे, स्वतंत्र होणं आहे, त्याने खेळता खेळता आकार घेतला, सीमित झाला, स्वतःला सीमांकित करून फक्त आणि फक्त बंधनाचा अनुभव घेत राहिला. हीच तर आपल्या जीवनाची गाथा आहे. जो अनंत आहे तो शूद्र बनून बसला आहे, पण ही शूद्रता त्याला सहन होत नाही. जो निर्गुण आहे त्याने असंख्य गुण धारण केले आहेत, पण हे गुणांचं ओझं त्याला मात्र आता उचलवत नाही. जो निर्मल आहे त्याने अनेक प्रकारची मलिनता ओढून घेतली आहे, पण मलिन राहणं त्याचा स्वभाव नाही. निर्विकार विकार युक्त होऊन खेळ खेळत आहे. खेळणं तर ठीक आहे, पण विकार कशाला हवे? विकारांसोबत तर त्याचं काही खास जुळतही नाही. जणू काही परमात्म्याने माणूस बनून स्वतःलाच अडकवलं आहे आणि आता चिंतित झाला आहे. हीच तर आपल्या जीवनाची कथा आहे. परमात्मा जणू स्वतःच्या शक्तींचा वापर करून स्वतःलाच विसरून गेला. लक्ष द्या, परमात्मा जो स्वतःच्याच मायेत फसला आहे आणि माया त्यालाच नाचवत आहे. कधी या बाजारात पाठवते तर कधी त्या बाजारात, कधी लालसा दाखवते तर कधी स्वप्न दाखवते. इथे जीव नाही तर स्वतः परमात्माच फसला. कोण फसलाय? तर परमात्मा. कसा? स्वतःच्याच मायेत. मग सोडवणार कोण? मग जर परमात्मा या पृथ्वीवर येतो, इथे अवतार घेतो, तर तो कोणा दुसऱ्यालाच थोडी सोडवायला येत आहे. जर तुमचा एक हात दुखत आहे आणि तुम्ही दुसऱ्या हाताने तुमचाच हात दाबत आहात, तर मग तुम्ही त्या हातावर उपकार करत आहात का? जर तुमच्या पायात काटा भरला आणि तुम्ही हाताने तो काटा काढला, तर तुम्ही पायावर उपकार केले असं समजायचं का? आता आजारी पडलेत कृष्ण. सांगतायत गोपिकांना, राधाला मला तुमचे चरणामृत द्या, तरच मी नीट होईल. जर सगळीकडे तेच आहेत, तेच त्यांची मदत करतायत, तर त्यांना पाप का लागेल? समजतंय का काही? अवतार नक्की कोण आहे आता तरी समजतंय का? का परमात्मा स्वतःवरच मेहरबान झालाय? हो, जो स्वतःवरच उपकार करतो आणि नंतर त्याचा गर्व करतो तो परमात्माच आहे. जो स्वतःच्या मायेत अडकलाय त्याला काही समजतच नाहीये तो काय करतोय, कारण जर समजलं असतं तर तो या मायेतून मुक्त झाला असता. जीव तर मायेत मग्न आहेत. तो मायेतच संतापी होतो आणि मायेमध्येच समाधानी. मग गरज नक्की कोणाला आहे? गरज परमात्म्याला आहे. अवताराची गरज आहे. आता जीव थोडीच परमात्म्याला अवतारित व्हायला बोलणार आहे. जीवाला तर अवतार म्हणजे विघ्न वाटतो. मग हा अवतार नक्की आला तरी कुठून? कारण अवताराला तर चमत्कार दाखवावे लागतात, नानाविध अजुबे कारनामे करावे लागतात, जेणेकरून जीवाचा त्यावर विश्वास बसेल. बरोबर? जीव तर आपले बिचारे एकदम साधे भोळे आहेत. ते सरळ सांगतात, बाबा रे, तू तुझा रस्ता बघ, मी माझा बघतो. मला माझं घर आहे, काम आहे, बायको, मुलं, बाळं सगळं काही आहे.
समाज आहे, नाव आहे, प्रतिष्ठा आहे, खूप गोष्टी आहेत माझ्याकडे. तुझी तर तशी मला काही खास गरज नाही. माझं काम एकदम चांगलं चाललंय. तू उगाच मध्ये मध्ये येऊ नको. आत्म्यावर तर जीवाची मेहरबानी आहे की तो मुक्तीसाठी तयार होतो. इथे तर सगळी गंगाच उलटी वाहत आहे. जीव तर आत्म्यावर उपकार करतो, अवतारासाठी होकार देव. नाहीतर किती अवतार येतात आणि नुसते गीत गात जातात. ते परमात्म्याची धून ऐकवत जातात आणि तुम्ही त्या धूनमध्ये बेहोश होऊन झोपून जातात. बघा, एवढे मोठे उपकार करत असतो आपण अवतारावर. ते जे सांगतात ते ऐकत असतो. अवतार त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन राहतो, करबद्ध होऊन उभा राहतो, जशी एखादी आई आपल्या बाळाला विनवणी करत सांगते की थोडं तरी काहीतरी खाऊन घे. आता आईला कोण सांगणार, अन्नाची गरज बाळाला आहे. नाही खाल्लं तर नाही खाल्लं, उपाशी राहील आणि कमजोर पडेल. पण तरी ती आई जेव्हा त्या बाळाला आग्रह करून घास भरवत असते, तेव्हा त्या बाळाचा रुबाब किती असतो बघितलाय का? ते आपलं पळतं इकडून तिकडे. आई बोलते, बाळा आ कर, तर ते म्हणतं, नाही, असं नाही खाणार, आधी बाबाला घोडा बनायला सांग. आई बोलते, ठीक आहे, आता तरी खा. तो बोलतो, नाही, आता मला ते खेळणं पाहिजे, अजून चटरपटर काहीतरी भेटलं तरच खाईल. मग आता तुम्ही म्हणाल किती अन्याय होत आहे त्या आईवर. ही झाली एक गोष्ट. दुसरी म्हणजे ते बाळ अनाडी आहे. तिसरी म्हणजे आई त्याला मनवते, लाड करते, विनंती करते की बाबा खा. मग त्या बाळाचं असं विनाकारण अकडणं, भाव खाणं, रुसून बसणं जरा तरी शोभतं का हो? हा तर अन्याय आहे आणि ही दुनिया पण अशीच चालते. प्रत्येक अवतार बिचारा त्याची पण हीच अवस्था असते. ज्ञानीजन सांगतात शिष्याला गुरुचे चरण स्पर्श करायला पाहिजे, पण होतं उलटच. खरं तर हे आहे की गुरुच मनातल्या मनात नतमस्तक राहतात. ओरडून ओरडून सांगतात, महाराज ऐका, समजा. काहीतरी करून समजवत असतात, कारण त्यांना माहिती आहे जर हे यांना समजलंच नाही तर पुढे किती मोठा अनर्थ होईल. आणि म्हणून ते सतत विनवणी करत असतात, त्या आईसारखी. पण शिष्य काय करतात? नाही समजलं तर नाही समजलं, जिंदगी तर अशी पण मस्त आहे. मग आपण झुकायचं कशाला? बरोबर ना? कृष्ण आजारी पडले. त्यांना काय आजार पकडणार हो? ते तर एकाच उद्देशासाठी आले होते. कोणतं उद्देश माहिती आहे ना? धर्मस्थापनार्थाय, म्हणजे धर्मस्थापनेसाठी. याशिवाय दुसरं त्यांना काही माहीतच नव्हतं. मग ते कसे आजारी पडतील? आणि धर्मस्थापना पण का होत नव्हती? असं तर नाहीये ना की आजूबाजूची लोक खूपच धार्मिक आहेत आणि धर्मस्थापनेसाठी काही शिल्लकच नाही. इथे लोक इतकी अधर्मी आहेत की ते कृष्ण काय सांगतायत हे ऐकायलाच तयार नाहीत. म्हणून कृष्ण हात जोडून सगळ्यांना सांगतायत की अरे ऐका माझं थोडं तरी, मी काय सांगतोय ते थोडं तरी ऐका. ते का गोपिकांना सांगतात की तुमचे चरणामृत मला नीट करेल? ते तर धर्मासाठी आले आहेत. स्वतःसाठी त्यांनी जन्म घेतला नाही. मग त्यांची काय मनशा असेल? त्यांच्या जीवनात अशा काय आकांक्षा असतील? कृष्ण तर इतके नम्र झाले, इतके नतमस्तक झाले समजवता समजवता की आता इथे सगळं प्रकरणच एकदम स्पष्ट करून टाकलं. आणि शेवटी म्हणाले, आता एक काम करा, तुमचे पाय धुवा आणि ते पाणी मला पाजा. पूर्णपणे समर्पित झाले कृष्ण समजवता समजवता. गीतेमध्ये पण तर कुरुक्षेत्रात हीच अवस्था आहे. चित्र बघितलं तर असं वाटतं कृष्ण उभे आहेत आणि अर्जुन त्यांच्यासमोर झुकला आहे. पण सूक्ष्म निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की अर्जुन तर अडून बसलाय, मी युद्ध नाही करणार.
आणि कृष्ण त्याला म्हणवतायत, समजवतायत, पण अर्जुन अजिबात ऐकायला तयार नाही. तो तर सुरुवातीला देवालाच बोलतो की तुम्ही मला भ्रमित करत आहात. तेव्हा कृष्ण त्याला असंही बोलू शकले असते की तू मूर्ख आहे, जड बुद्धीचा आहे, तुला समजत नाही का, शेवटी तुझे कर्मफळ तुलाच भोगावे लागतील, मला काय, तुमची जमीन, तुमचं राज्य, तुमची माणसं, माझं काय, मी जातो. पण कृष्णाने असं केलं का? नाही. बघा जरा कृष्णाकडे, ते किती मेहनत करत आहेत. 1 अध्याय, 2रा अध्याय, 3रा अध्याय, 4था अध्याय, तरी अर्जुन अजून काही युद्धाला तयार नाही. 4 अध्यायांत मला तर काहीच समजत नाही. अजून एक सांगा. अजून पण काही रुचलं नाही. थोडं अजून काहीतरी समजव. कधी मधुसूदन बोलेल, कधी केशव, कधी प्रभू. शब्दांवरून तर असं जाणवतं जणू काही खूप मोठा प्रार्थी आहे. जसा अर्जुन शिष्य आहे की भक्त. पण लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याला इथे दिसतं की अर्जुन पळून जाण्याच्या तयारीत आहे आणि कृष्णाने त्याला पकडून ठेवलंय. अर्जुन थोडीच आलाय कृष्णाजवळ की हे कृष्णा कृपा कर आणि मला गीता सांग किंवा गीता शिकव. ती तर भगवंत जबरदस्ती त्याला सांगत आहेत. एवढ्या 18 अध्यायांमध्ये कोणत्याही एका अध्यायावर येऊन कृष्ण म्हणाले असते की बस एवढीच आहे गीता, आता संपली. मग तुम्हाला काय वाटतं, अर्जुन असं म्हणाला असता का की नाही अजून पुढे आहे, अजून सांगा? नाही. अर्जुन पण म्हणाला असता ठीक आहे, एवढीच आहे तर एवढीच आहे, मला काय करायचंय, माझा मी जातो. तो तर आधीच पळून जायच्या तयारीत आहे. पण गुरु आणि शिष्याचा संबंध असाच असतो. अवतार आणि संसाराचा संबंध पण असाच असतो. वरवर पाहायला तर असं वाटतं जसं अवतार आला आहे संसाराला अनुग्रहित करायला. जणू अवताराचं येणं संसारासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. संसार धन्यच झाला आहे अवताराला पाहून. पण खरं काय होतं ते जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या ज्ञानी व्यक्तीला किंवा गुरूंना विचारा. ते तुम्हाला सांगतील, बोलतील संसार तर मला असं बघतो जसं मी यांच्यावर बोज आहे. संसार तर मला सरळ विचारतो, तू आला कुठून, तुम्हाला कोणी बोलवलं इथे, तुम्ही तर या लोकातले नाही आहात, मग तुम्हाला आमंत्रण कोणी दिलं? त्यावर अवतार म्हणतो, अरे आधी ऐका तरी माझं, मी काय म्हणतो ते. हे म्हणतात आम्हाला नाही ऐकायचं. आम्ही एकदम ठीक आहोत. आता त्याला सरळ दिसतंय की इथे काहीच ठीक नाही, पण लोक तर बोलतायत आम्ही ठीक आहे. जसं एखाद्या पागलखान्यात कोणी एक माणूस आहे आणि तो पागल नाही. दारूच्या दुकानात आहे पण तो बेवडा नाही किंवा नशेत धुंद नाही. मग तो तर या पागलांचे चरणच पूजेल ना. तो बोलेल, महाराज, जर तो या पागलखान्यात या नशेत धुंद असलेल्या अशा या मूर्ख लोकांमध्ये त्यांना त्यांच्या पागलपणापासून मुक्ती द्यायला आला असेल तर तो आजारीच पडेल ना. कारण पागलांमध्ये राहून पागल न होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात घ्या, अतिशय मोठी जबाबदारी आहे. यावर एक गोष्ट आहे, कदाचित तुम्ही ऐकलीही असेल. एका राज्यात एक विहीर असते. जादूगर येतो आणि त्या पाण्यात जादू करून निघून जातो. म्हणतो जो कोणी या विहिरीचं पाणी पिईल तो पागल होऊन जाईल. ही गोष्ट त्या राज्यातील राजाला समजते. राजा त्याच्या मंत्र्याला सांगून त्या राज्यात धिंडोरा पिटवतो. सगळ्या लोकांना जागृत करतो आणि म्हणतो की या विहिरीतलं पाणी पिऊ नका. हे पाणी पिल्याने लोक पागल होतील, वेड्यासारखे वागतील. पण शेवटी माणूसच आहे आणि माणसाची वृत्ती तर तुम्हाला माहीतच आहे. जे नाही करायला सांगितलं ते तर आम्हाला सगळ्यात आधी करायचं असतं. मग काय, त्या राज्यातील सगळ्या लोकांनी एक एक करून ते पाणी पिलं. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच सगळं राज्य पागल झालं होतं. राजा
आणि त्याचा विश्वासपात्र बुद्धिमान मंत्री सोडला तर राज्यातील एकूण एक व्यक्ती पागल झाला होता. राजवाड्यात सुद्धा चारही बाजूंनी वेड्यांचा गोंधळ चालू होता. राजा हे सगळं पाहून वैतागला. काही केल्या कोणी शांत बसेना. राजाने मंत्र्याला विचारले, आता काय करायचे? यावर काही उपाय आहे का? त्यावर मंत्री म्हणाला, आता एकच उपाय आहे. आपल्यालाही ते पाणी प्यावं लागेल. पागलांसोबत राहून पागल न होणं यासाठी खूप मोठी श्रद्धा लागते, खूप मोठं बल लागतं आणि ही खूप विरळ गोष्ट आहे. ती सर्वांनाच जमत नाही. एखाद्या दिवशी तुम्ही बसलेले असताना कोणी येऊन तुम्हाला म्हणालं की जीवनात तुम्हाला ज्या 10 गोष्टी पाहिजेत त्या लिहून काढ, तर मी सांगते त्या 10 गोष्टींमध्ये एकदाही मुक्तीचे नाव येणार नाही, कारण ती कोणाला नकोच आहे. मुक्तीसुद्धा फक्त आणि फक्त परमात्म्यालाच पाहिजे. आणि म्हणूनच बोलतात की आत्म्याचा स्वभावच मुक्ती आहे. परमात्म्याची छवी चित्र बनवायचं मन केलं तर तुम्ही ते असं बनवता, एखादी लाचार थकलेली आई जेवणाचं ताट घेऊन एका उपद्रवी शैतान मुलाच्या पाठी पळत आहे. तो मुलगा कधी जीभ दाखवतो, अंगठा दाखवतो, तोंड वाकडं करतो, चिडवतो आणि पळून जातो. बोलतो, मी तर काही हाती लागणार नाही. ही छवी तर आपली आहे, परमात्म्याची नाही. परमात्म्याची स्थिती तर अतिशय दयनीय आहे. तो तर करुणेचं पात्र आहे. कधी कोणाला बोलतो खाऊन घे, कधी बोलतो काहीतरी बोल, कधीतरी ऐक, कोणाला म्हणतो उठ जागा हो. ज्याला बोलायला सांगतो तो बोलतो मी तर नाही बोलणार, आणि ज्याला उठायला सांगतो तो बोलतो थांब थोडा वेळ, अजून थोडं झोपू दे. सगळे फक्त हा हा करतात आणि तो बिचारा ऐका ऐका करत राहतो. एखाद्या निष्काळजी प्रेमी जोडप्याला पाहिलंय का? एक असते, ती रात्री 2 वाजेपर्यंत घराच्या बाहेर उभी राहून त्याची वाट पाहत असते. हा संसारात मग्न घरी यायला मागतच नाही. बिचारीला काळजी लागलेली असते, झोप सुद्धा येत नाही. जर हा घरी नाही आला, त्याला कोणी काही केलं, त्याला काही झालं तर? तसाच हा परमात्मा. तो घरात बसून बिचारा वाट बघतोय, आत्ता येईल, नंतर येईल, आवाज देतो, ये लवकर ये. आणि तुम्ही संसारात एवढे मग्न झाले आहात की आत्म्याचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकायला येत नाही, तुमच्या कानांपर्यंत पोहोचत सुद्धा नाही. डोळे तर या खोट्या लखलखत्या प्रकाशात एवढे दिपून गेलेत की त्यांना त्यांच्या घराचा रस्ताच दिसत नाही. विसरून गेलात की घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे. तुम्हाला घरी जायला हवं. वर घरी येऊन जो वाट पाहतो त्यालाच ओरडतात, हे सगळं मला नाही चालणार. हे सगळे तर माझ्यावर दबाव आणण्याचे प्रकार आहेत. त्यामुळे उद्यापासून माझी वाट पाहायची काही गरज नाही. तो जेवण दाखवतो तर तुम्ही ती थाळी फेकून देता, कारण तुमचे पोट तर सांसारिक गोष्टींनीच भरलेले आहे. बाहेरूनच एवढं सगळं खाऊन पिऊन मज्जा करून आलात की आता घरात येऊन अपशब्द बोलत आहात. पुराणांमधल्या कथांमध्ये खूप माधुर्य आहे महाराज, पण त्यांना मिष्टान्न बनवण्याचा प्रयत्न करू नका की आहा काय रसमलाई आहे. नाही, ते कुठे इशारा करत आहेत ते समजा. ज्या गुप्त आणि गूढ गोष्टी सूत्रांद्वारे सांगता येत नाहीत, त्यांना कथांच्या आणि कहाण्यांच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणूनच कथा जितक्या मानव हृदयाला स्पर्श करतात, तितके सूत्र आणि सिद्धांत नाही करू शकत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या स्वधर्म या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.